हो का हो, बोला ना. अरे एवढे टाकी भरून आण ना, तुला ऑनलाईन पैसे टाकते मी लगेच. बर द्या ना. हा लगेच टाकते बघ. 5-50 कमी टाकले तरी काय अडचण नाही. हा का? हा कमी टाकू का? 5-50 कमी टाका, त्याला काय आपल्या घरातलाच विषय आहे. आता सुजाता तुमची टाकी नाही भरायची मग कोणाची भरायची? टाकले 1000 रुपये. बाकीचे परत आण, बुकिंग केलेले तेवढं भरून आण जा. बाकीचे परत आण. हा अहो, बाकीचे परत नाही, वरती 200-300 मला घालावं लागेल. काय रेट चालू आहे आता, काय परिस्थिती चालू आहे सुजाताबाई? म्हणून मी तुम्हाला म्हणलं 200-300 इकडे तिकडे बघ, काय. लागले तर टाक, मी देते तुला मग. हा चालेल. चल. आलो मी, असं जातो ना असं वरून हा, येतो. हा, लवकर या. तोपर्यंत तुमच्या हात मस्त एकदा चहा ठेवा. अरे गॅस नाही ना, गॅस आण मग ठेवते. अरे हा, गॅसची टाकी आणल्यावर मग चहा ठेवा. हा, हा. तोपर्यंत भांड्यामध्ये दूध बीत साखर तर टाकून ठेवता का नाही? जा ना. आलो आलो. सुजाताबाई अयो. का कमलेशराव काय रे कुठं चालले टाकी घेऊन? टाकी घेऊन? आता आमच्या इकडे ती गाडी येत नाही ना. नाही येत गाडी? हा ते आता सुजाताबाईची, आता आमच्या घरी गाडी येते, सुजाताबाईची इकडे गाडी येत नाही. सुजाताबाईची टाकी? मग आता सुजाताबाई शिवाय आपलं कोण आहे बाई? तेवढं आहे भाऊ. मग त्यांच्या गावामध्ये काय मग असले ना काही बी, तर गावात कोणाला जवळ करत नाही, कोणाला ते एवढे विश्वासातलं आहेत ना त्यांच्या कुणी नाहीये बरं का. सगळे काम काय ती सुजाताबाई आपल्याला सांगतात. तेच ना यार. माझ्यासोबत तर नीट बोलत नाही तर मीच दिली असती टाकी भरून. हा ना. मग अरे भाऊ ते तुम्हाला जवळ बी उभा करणार नाही, सुजाताबाई आहेत ते. आला का लक्षात तुला? आहे भाऊ. असं जाऊन पाटकीन गॅस भरून येतो. ए कमलेश काय रे साहेब? इकडे. अरे एवढं 500 सुट्टे दे ना. 500 सुट्टे? हा. अरे 1 रुपया नाही खिशात सुट्टे कडून देऊ आणलेलं नाही माझ्याकडे, सुट्टे बिट्टे काही नाही. ही टाकी तर मी सुजाताबाईला भरून दिली तर सुजाताबाई माझ्यावर खुश होईणार. तेवढंच आमचे बोलणं तरी चालू होईल. अरे बघ ना, असले तर कुठं काना कोपऱ्यात अरे असले असते दिले असते ना ते 500. ते काय साधारण का कसे रे तुम्ही भिकारी तिच्या आयला फळ. 500 रुपयाची अवकाश नाही. निघतो का तुमचे तर आयला यार टाकी कुठे गेली? इथंच ठेवली होती. अच्छा गावात टाक्याचा चुरूला गेली. बाबो आपल्या घरी तरी एकच टाकी आहे. म्हातारी तर मोकार मला मारीन. सुजाताबाईची टाकी गायब झाली. सुजाताबाई मोखंडी बसणार. बापरे बाप, कमले यात गोळत झाला. टाकी शोधावं लागन भाऊ. कोण नेली टाकी गावात? बाळ्या कमून ना काय माहित, गाडीवाला निघून जायचं. काय सर पण काय बोललं? अरे किती वेळचे निरोप द्यायचे, फोनवर फोन. तू काय होता कुठं तू? अहो आता ते गुराला चारा पाणी केलंय म्हणून घंट्याला सांगायचं ना, ते कधी कामाला यायचा? आता घंटे तिकडे हॉटेलवर आणि घंट्या खायचं कामाला. काय तिथं तरी काय करत राहतो, सारखा खात राहतो काही ना काही. माझं ते त्याला- फार जे कारागीर आहेत ना आपले कुक, ते वाईटागलेत. ते म्हणते इडली करायला सांगतो, इडली करा निम्म्यात इडली आली की म्हणतो मला डोसा द्या. डोसा फिरून झाला का म्हणतो उत्तपा कमून नाही केला. वाईटागले सगळे. गिऱ्हाईकाला देतो का ते एकटा खातो? ते काय विचारूच नको तू आता. पण काय काम आहे? एक काम कर, हा. आज सोमवार आहे, आपल्या गावात गॅसची गाडी येणार आहे. ती काय आता युद्धामुळे काय गॅस भेटणं अवघड झालंय. आपला आला इकडून तिकडून बुकिंग झाली, एवढी टाकी घे, भर आणि घरी नेऊन दे. चालत हा? त्याला ते ओटीपी नंबर सांगितलाय का? आता आता गाडी आल्याशिवाय कसा ओटीपी येईल भाऊ? हा ते खरे. मग पुरी भरली नाही, उतरली नाही, संपली नाही काय गाड्या? काय आता जेवायचे अजून सरपंच. अवघड झालं भाऊ गॅस. बावी भावलं जर टाकीत गॅस भरायचा आहे तर टाकी खाली ठेवायची ना, वर ठेवायची काय गरज आहे? ती येडच गाड्या. टाकी सापड्याची कुठं बघायची कुठं राव? मोकार डोक्याला हेडाक झालं राव. खरं कमर रडवतो, मुलगा दुखतात काय? अरे घंट्या, माझी टाकी हरवली. टाकी जर सापडली नाही ना, खरंच मला मुळवत दे ना, असं ठसठस करण, ठणठण करण. टाकी होय कशी होती? लाल कलरची होती. टाकी कशी असते? लालच असती घंटे. गॅसची टाकी म्हण ना मग. टाकी म्हणलं काय काय, पाण्याची बी टाकी असते ना. अरे हा भाऊ चुकलं माझं. अरे घंट्या, मग तुला नाही सांभाळत येत की? याच्यामुळे घरचे लग्न करून द्या ना. तुला टाकी सांभाळता आहे ना, बायको कधी सांभाळायच तू? अरे घंटे तू मला येणार असं
हायपर होऊन देऊ नको. आधीच एकतर नाही टाके हरवले ते टेन्शन वेगळं, सोयरीचं स्थळ येत नाही ते वेगळं, बायकोचा पुढचं तू एवढं कुठं ओढ राहिलं रा. आता मला किती टेन्शन आलं त्याचं बघ ना राव. बाळू भाऊ आहे ना, तू बाळू भाऊ टाकी चोरली अशी खांद्यावर टाकी घेऊन गेला इथं. कुणी? बाळू भाऊ लाल कलरची टाकी होती ना, हा हा तिला हा असे 3 दांड्यांवरून असं गोल होतं. हा बाळू भाऊ नेली चोरून. या बायानी हा आता या बाया सुट्टीच देत नसतो. बाय लोक टाके बी चोरायला लागले राव. अयो ओ सुजाताबाई, ओ सुजाताबाई, काय रे आली का टाकी? टाकी नाही आणली, थोडा घोळ झालाय. काय अहो टाकी चोरीला गेली. काय हा येडाय करे तू? आधीच गॅस सिलेंडर महाग, अजून टाकी हारून बसलाय. कस काय हारली? म्हणजे तुझ्या हातातून कोणी घेऊन गेला काय हुसकून? अहो मी शोध राहिलो, मला कळालंय टाकी आहे ना त्या बायाने चोरलेली आहे. मला भाऊनी हरवली बिरवली नाही, चोरीला गेली हे ना बायाने चोरली. हा मी त्याला शोध राहिलो, मी 2-4 ठिकाणी बघून पण आलो, पण तो बाया मला भेटला नाही. म्हटलं पहिला अजून पुढे वाढण्यापेक्षा प्रकार मी तुम्हाला सांगायला आलो. पण तू कस काय चोरून घेऊन जाऊस? तू काय करत होता? अहो आता काय सांगू राहतो मला. आता गेली चोरीला ते गेली चोरीला, पण बाया भेटला ना तर आहे ना लगेच आपल्याला टाकी भेटल. अरे पण ते तर सरपंचाची तर खात्यात पडते, त्यांना काय गरज पडली टाकीची? मी एक काम करा, तुम्ही सरपंचाला जा विचारा ना राव. मग हा मला काय राहतं माझ्या म्हणजे हे उद्योग करायला लागले का आता सरपंचाला? टाकी पुराणा चल बरं चल. आपण चप्पली पाहायला. हो सुजाताबाई, ओ बाळू भाऊ दिसले का? बाळू भाऊ नाही, मला मागाशी दिसला होता. लेवटची शोधते, कमल्या बी मागचा माग कुठे गेला काय माहिती? का बरं काय आलं? अहो बाळू भाऊ टाकी चोरली माझी हा होय? सिलेंडर. हा मग ते बघा ते माझ्या येतच असं ना आता. मळ्यात का? नाही तर दारूच गुत्त्यावर. आता तिकडे जाऊ का मी? मला येतच बघा, जाऊन दे. बर दिसले तर सांगा. हा आला तू बाळू भाऊ काय चोर आहे राव. मला वाटलं नव्हतं. कमलेची टाकी चोरली, सुजाताबाईची चोरली, अजून कुणा चोरतोय काय माहिती. आयला चोरटच राहू बाळा.